इथे ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर बघणार आहे. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बघण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्या गोष्टी आपण मागील वर्षी शिकलेलो आहे, पण त्या गोष्टी कोणत्या आहेत तर मागच्या वर्षी आपण बघितले आहेत लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे 3 लॉ सुद्धा बघितले, न्यूटन्स 3 लॉ ऑफ मोशन. पण ह्या गोष्टी शिकत असताना आपल्याला फोर्स सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. काय स्टडी केलेला आहे आपण? फोर्स सुद्धा स्टडी केला आहे. कोणत्याही ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला फोर्स हा खूप गरजेचा असतो. द फोर्स इज रिक्वायर्ड टू जनरेट अ मोशन. द फोर्स इज रिस्पॉन्सिबल टू जनरेट अ मोशन. और फोर्स ऑल्सो रिक्वायर्ड टू चेंज द डायरेक्शन अँड स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टची आपल्याला डायरेक्शन आणि स्पीड जर चेंज करायची असेल तर आपल्याला फोर्स हा खूप गरजेचा असतो. जर आपण डेली रुटीन मधल्या किंवा आजूबाजूच्या किंवा काही ऍक्शन जर बघत असेल, त्यामधली जर एक ऍक्शन असेल तर इफ वी थ्रो अ ऑब्जेक्ट और एनी स्टोन अपवर्ड डायरेक्शन, इट रीच अ सर्टन हाइट. इट रीच अ सर्टन हाइट, देन इट come back to the ground. Then it come back to the ground. जर कोणताही जर आपण दगड वरच्या दिशेला जर फेकत असेल तर तो एक ठराविक अंतरावर जाऊन पुन्हा पृथ्वीकडे ग्राउंडकडे परततो. तशाच प्रकारे जर सूर्याभोवती अदर प्लॅनेट रिव्हॉल्व करतात, आणि अर्थ भोवती मून रिव्हॉल्व करतो. अर्थ भोवती काय करत आहे? मून रिव्हॉल्व करत आहे. द अदर प्लॅनेट अँड ऍस्ट्रॉइड्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड मून ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. ह्या त्या सर्व गोष्टी आहेत, जसा दगड वर जाणे किंवा पुन्हा पृथ्वीवर परतणे किंवा प्लॅनेट सूर्याभोवती फिरणे किंवा मून पृथ्वीभोवती फिरणे, ह्या ज्या सर्व ऍक्शन्स आहेत, ह्या ऍक्शन्स घडून आणण्यासाठी तिथे कोणता ना कोणता फोर्स हा रिस्पॉन्सिबल असतो. इफ एनी फोर्स इज रिस्पॉन्सिबल टू डुईंग सच ऍक्शन, जर कोणता फोर्स इथे जर रिस्पॉन्सिबल असेल तर ह्या ऍक्शन घडून आणण्यासाठी, तर तो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डिस्कवर्ड केला आहे सर आयझॅक न्यूटन. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. हा जो फोर्स आहे कोणी डिस्कवर केला आहे? सर आयझॅक न्यूटन. ह्या ज्या सर्व कृती घडत आहेत, कोणताही दगड वर जाणे किंवा कोणताही एनी ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड, इट कम्स ऑन द ग्राउंड, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ह्या गोष्टीला कोण रिस्पॉन्सिबल आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण आता ग्रॅव्हिटेशनच्या इंट्रोडक्शन बद्दल बघितलं आहे. आपण हे पण बघितलं आहे की अर्थ ऍपलला किंवा अदर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. अदर ऑब्जेक्टला काय करत आहे? अट्रॅक्ट करते. आणि ती काही ठराविक अंतरावरच्या ऑब्जेक्टला जे वर गेल्यानंतर पुन्हा त्यांना जमिनीवर आणण्याचं काम करते. पण हाच जो फोर्स, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो ठराविक अंतरावरच्या ऑब्जेक्टवर अप्लाय होतो, तोच लॉंग डिस्टन्स वर असलेल्या मून किंवा सन किंवा अदर प्लॅनेटवर अप्लाय होतो का? जर अप्लाय होत असेल तर ते जमिनीवर का आदळत नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर हे बघण्यासाठी आपल्याला अदर प्लॅनेट किंवा मूनच्या मोशन बद्दल बघावं लागेल. त्यासाठी आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघावं लागेल. त्यासाठी आपल्याला वी हॅव टू परफॉर्म अ स्मॉल ऍक्टिव्हिटी टू नो द व्हाय मून डज नॉट फॉल ऑन अर्थ. फॉर दॅट वी हॅव टेक वन string and stone. First of all, tie a stone to one end of the string and take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along the circle.
म्हणजेच आपल्याला एक दगड घ्यावा लागेल आणि स्ट्रिंग घ्यावं लागेल, धागा घ्यावा लागेल, एक धाग्याचं टोक दगडाला बांधावं लागेल आणि दुसरं आपल्या हाती ठेवावं लागेल आणि नंतर त्या दगडाला आपल्याला एक सर्क्युलर मोशन मध्ये फिरवावं लागेल. आता जेव्हा आपण ह्या दगडाला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवणार तेव्हा आपण यावर काही फोर्स अप्लाय करणार आहे का? आर वी अप्लाइंग द एनी फोर्स ऑन द स्टोन व्हाईल वी रोटेटिंग दिस स्टोन? जेव्हा आपण ह्या स्टोनला रोटेट करणार आहे त्यावर आपण काही फोर्स लावणार आहे का, हे तर आपल्याला बघावं लागेल. जसं ॲज वी लॉंग एज वी होल्ड दिस स्ट्रिंग, जिथपर्यंत आपण या स्ट्रिंगला पकडणार आहे त्या स्ट्रिंगला आपण आपल्या साईडला ओढणार आहे. वी होल्ड दिस स्ट्रिंग अँड पुल द स्टोन टुवर्ड अस, मीन्स टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. सर्कलकडे आपण त्याला काय करणार आहे, ओढणार आहे. हे झालंय आपण जेव्हा आपण रोटेट करणार आहे त्याला आणि आपण त्याला सेंटरकडे सुद्धा काय करणार आहे, ओढणार आहे. आता आपण बघितलं आहे की स्टोनवरील जो फोर्स ऍक्ट होत आहे आपण कशा प्रकारे स्टॉप करू शकतो. तो फोर्स स्टॉप करण्यासाठी आपल्याला जो स्ट्रिंग आहे तो काय करावा लागेल, इथून रिलीज करावा लागेल आणि तो रिलीज केल्यानंतर त्यावरील तो फोर्स काय होणार, तिथे स्टॉप होणार. पण फोर्स स्टॉप झाल्यानंतर स्टोनवर त्याचा काय इफेक्ट होणार हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. What will be the effect on stone after releasing the string? तो स्ट्रिंग रिलीज केल्यानंतर आपल्याला त्यावर काय इफेक्ट होणार ते बघायचं आहे. जर इथला जर आपण हा जो स्ट्रिंग जर रिलीज करत आहे, स्टोन काय करणार, इथून फ्लाय ऑफ होणार. म्हणजे काय होणार, इथून उडून जाणार. द स्टोन विल फ्लाय ऑफ along a straight line. The stone will fly off along a straight line which is tangent to the circle, means it is perpendicular to the radius of that circle. म्हणजे जेव्हा आपण हा थ्रेड इथून जो स्ट्रिंग आहे रिलीज करणार आहे तेव्हा हा स्टोन फ्लाय ऑफ होऊन जाणार. काय होणार, इथून फ्लाय ऑफ होऊन जाणार, उडून जाणार. पण आता तो इथून उडून गेल्यानंतर कोणत्या डायरेक्शननी जाणार, एका स्ट्रेट लाईन मध्ये जाणार. आणि ती स्ट्रेट लाईन कशी असणार, टँजंट टू द सर्क्युलर पाथ और इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. हा जो इथे फोर्स ऍक्ट होत आहे, हा जो इथे फोर्स ऍक्ट होत आहे स्टोनवर, जेणेकरून हा स्टोन सर्क्युलर मॅनर मध्ये फिरत आहे. जर हा फोर्स जर आपण इथून ब्रेक केला तर तो काय करत आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये टँजेन्शियली त्या सर्क्युलर लाईन मधून काय होत आहे, फ्लाय ओव्हर होत आहे. तो फोर्स नेमका कोणता आहे, द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ अँड इट directed toward the center of circle, and it is directed toward the center of circle. This force called as centripetal force. This force called as centripetal force. The centripetal means center seeking. Centripetal means center seeking. To go toward the center of earth. Center seeking means to go toward the center of circle. This is the centripetal. आपण आता इथे बघितलेला आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट. द फोर्स ऍक्ट ऑन any object moving in a circular path and it is directed toward the center of earth called as centripetal force. Centripetal means center seeking, means to go toward the center of earth. Again we then see in the absence of this force, the stone will fly off. The stone will fly off along a straight
line means it perform a linear motion. This line, this straight line is tangent to the circular path, or it is perpendicular to the radius of that circular path. This is all total the centripetal force. This force also acting between the moon and earth. If we consider this stone as a moon and this center as a earth, this whole situation are in between earth and moon. There is also the centripetal force between moon and earth. The motion of the moon around the earth, due to the centripetal force of attraction of earth, and this centripetal force is provided by the attraction of earth. This centripetal force is provided by the attraction of the force. If we think, if there is no such force between moon and earth, the moon will fly off along a straight line in space, same as stone. आता आपण इथे बघितलं आहे मोशन ऑफ द मून, जे पृथ्वीभोवती फिरत आहे मून, हा कशामुळे आहे? फक्त आणि फक्त सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आहे. त्यामुळेच मून हा पृथ्वीभोवती फिरत असतानाही पृथ्वीवरील सरफेसवर कधीच येत नाही. तो कंटिन्युअसली काय करणार? इथे रिव्हॉल्व करत राहणार. पण जर सेंट्रिपिटल फोर्स, त्या दोघांमधला सेंट्रिपिटल फोर्स जर आपण स्टॉप करणार किंवा तिथून जर नष्ट जर झाला, तर तो जो मून आहे तो along the tangential path it will flow off. तो त्या टँजेन्शियल पाथ नुसार काय करणार? फ्लो करणार. आणि ही जी टँजेन्शियल पाथ मध्ये जो फ्लो करणार, ही त्याची काय राहणार आहे? इथे लिनियर व्हेलॉसिटी. त्यामुळेच कोणताही जो सेलेस्टियल ऑब्जेक्ट प्लॅनेट भोवती जर फिरत असेल तर तो प्लॅनेटच्या सरफेसवर कधीच आदळत नाही. जसा सनच्या अराउंड मध्ये प्लॅनेट फिरत आहे, ते कधीच सन कडे जाणार नाही, ते फिरत राहणार. बिकॉज ऑफ धिस सेंट्रिपिटल फोर्स. This action will applicable for any planet which is revolving around the sun. जे सन भोवती फिरत आहेत त्या सर्व प्लॅनेटला कोण रिस्पॉन्सिबल आहे? कोणचा फोर्स रिस्पॉन्सिबल आहे? सेंट्रिपिटल फोर्स. तिथे सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. यानंतरचा टॉपिक आपण नंतर बघणार आहे.